नमस्कार मित्रांनो, तर माझ्या या नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर बघा, मी आत्ताच कामावरनं आली आहे आणि पर्स फेकली आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केला। कारण तुम्हाला तर माहिती आहे, कामावरनं आल्या लगेचच मुलाला क्लासला जायला लागतं। तर सर्वात आधी मी नाश्ता बनवायला घेतला। तर रात्रीचा भात उरला होता, तर पटकन फोडणी टाकावं म्हटलं म्हणून तेल टाकलं, कढईत जिरं मोहरी टाकली आणि कांदा टोमॅटो सगळे मसाले टाकून व्यवस्थित परतून घेतला। कारण की मिरची टाकलेला फोडणीचा भात माझ्या मुलाला आवडत नाही आणि सगळे मसाले टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून हा कांदा टोमॅटो पूर्ण स्मॅश होईल। कारण भातामध्ये जर कांदा टोमॅटो अख्खा दिसला ना तर माझा मुलगा बाजूला काढून ठेवतो, म्हणून मी काय करते ना, पूर्ण स्मॅश करून घेते कांदा टोमॅटो, जेणेकरून त्याला भातात दिसला नाही ना की तो बरोबर पोटात जातो, नाहीतर कांदा टोमॅटो सगळा बाजूला दिसतो ताटामध्ये। अशा प्रकारे भात व्यवस्थित फोडणी टाकून घेतला। भात होईपर्यंत मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर सारे लसूण घेतलेत, एक 20-25 पाकळ्या आणि त्याच्यामध्ये 10-15 मिरच्या टाकलेल्या आहेत। तर हे आपल्याला कच्चंच वाटायचं आहे। तर हे आता कशासाठी ते तुम्हाला पुढे व्हिडिओत दिसणारच आहे। तर अशा प्रकारे हे वाटण करून घेतलं। तोपर्यंत भात फोडणी टाकून झाला होता। आज काय कोथिंबीर कढीपत्ता काहीच नव्हतं, त्यामुळे फक्त असाच भात फोडणी टाकला आणि लगेचच ताटामध्ये वाढला मुलाला आणि आहोंसाठी। तर दोघांसाठी नाश्ता काढला आणि त्यानंतर मी माझ्या पुढच्या स्वयंपाकाला सुरुवात केली। कारण तो नाश्ता करेपर्यंत मला चपाती भाजीचा डब्बा रेडी करायचा आहे। मुलाचं ताट भरल्यानंतर आहोंसाठी नाश्ता काढला प्लेटमध्ये। दोघांना नाश्ता दिल्यानंतर मग घेतली चपाती आणि भाजी बनवायला। तर आज आपण मेथीची भाजी आणि चपाती बनवणार आहोत। तर दोघांना दिले बापलेकाला नाश्ता करायला आणि मी घेतला स्वयंपाक करायला। त्याआधी मला ही कढई रिकामी करायची होती, कारण ह्याच कढईमध्ये मला मेथीची भाजी करायची आहे। उरलेला फोडणीचा भात छोट्या भांड्यात काढून ठेवला, कढई तापायला ठेवली। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला। कांदा व्यवस्थित असा गुलाबी झाल्याच्या नंतर जे आपण लसूण आणि मिरचीचं वाटण केलं होतं त्याच्यातलं अर्धं वाटण मी ह्याच्यात घालत आहे, कारण अर्ध्या वाटणाची आपल्याला एक नवीन रेसिपी करायची आहे। ते मिरची आणि लसणाची वाटण टाकल्यानंतर हळद टाकली आणि व्यवस्थित परतून घेतलं। परतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण मेथी स्वच्छ धुवून टाकणार आहोत। मी मेथी कधीच चिरून बनवत नाही, म्हणजे कामावर ज्यांना चिरून आवडते त्यांच्यासाठी चिरून कापून बनवते, पण घरी मी अशाच मेथी नुसती साफ करून थोड्याशा कवळ्या काड्या घेऊन न कापता अशीच भाजी बनवत असते। त्यामुळे काय होतं ना, मेथी कडू लागत नाही। मेथी मला चिरलेली मेथी आवडत नाही। तर मेथी टाकल्यानंतर ही मसूरची डाळ भिजवलेली वगैरे अजिबात नाही आहे, फक्त धुवून घेतलेली आहे। मीठ टाकलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायची। मसूरची डाळ ही लगेच शिजते आणि मेथी आपल्याला जास्त शिजवायची नसते, लगेचच मेथीची भाजी होते आणि ही मसूरची डाळ पण लगेच शिजते, म्हणून ही मेथीच्या भाजीमध्ये मसूरची डाळ खूप छान वाटते। एक सिंपल टिप सांगते तुम्हाला ह्याच्यावर, मेथीच्या भाजीवर कधीच झाकण झाकू नये। कुठल्याच हिरव्या पालेभाजीवर कधीच झाकण झाकून म्हणजे वाफवून भाजी बनवायची नसते। कढई अशीच मोकळी ठेवून भाजी शिजवायची असते। त्यानंतर भाजी शिजेपर्यंत मी बाजूला जी शेपू आहे ती चिरायला घेतली। शेपू देखील 2-3 पाण्याने चांगली धुतलेली आहे, कवळ्या काड्या घेतल्या आहेत आणि शेपू चिरायला घेतली आहे। काल अहो मार्केटला गेलेले, त्यांना 5 रुपयामध्ये मेथी आणि 5 रुपयामध्ये शेपू मिळाली, त्यामुळे ते मेथी आणि शेपू दोन्ही घेऊन आले। तर मेथीची भाजी होईपर्यंत बारीक गॅसवरच होते, त्याच्यावर झाकण झापायचं नाही आहे आणि 5 मिनिटात आपली मेथी शिजणार आहे। तोपर्यंत मी ही धुतलेली शेपू पटापट कचकच कापून घेतली। बारीक चिरल्यानंतर ह्याच्या आपल्याला वड्या बनवायच्या आहेत, कारण माझ्या घरामध्ये माझ्या मुलांना शेपूची भाजी अजिबात आवडत नाही, फक्त आहोंना आणि मलाच आवडते। पण शेपू पण तर खाल्ली पाहिजे ना, कारण शेपूमुळे काय होतं ना, पोटासाठी चांगली असते, म्हणून मी या शेपूच्या वड्या बनवत असते, जेणेकरून मुलांच्या पोटात ही शेपूची भाजी जाईल। तर ही शेपूची जी वडी आहे ना ती एवढी टेस्टी लागते आणि ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही ते देखील ही वडी आवडीने खातील। तर मी ती धुतलेली शेपू व्यवस्थित बारीक चिरून घेतली, त्यामध्ये टाकलं बेसन पीठ, त्यानंतर टाकलं हे जे आपण वाटण केलं होतं लसूण आणि मिरचीचं ते टाकलं आणि मीठ टाकलं। आता ह्यानंतर टाकणार आहे हळद आणि ते जे मिक्सरचं भांडं आहे त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं, जेणेकरून ते जे आपलं मिरची आणि लसूण वाटलेलं आहे ते देखील आपल्याला ह्याच्यामध्ये वापरता येईल। व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि जेवढं जसं आपल्याला पाणी पाहिजे तसं थोडं पाणी आपण टाकायचं। आपल्याला जास्त पातळ नाही करायचं बॅटर, असंच कन्सिस्टन्सीमध्ये करायचं, कारण शेपूला देखील पाणी सुटतं, त्यामुळे एकदम पाणी कधीच टाकायचं नाही। आपल्याला एकदम थोडंसं पाणी लागतं, म्हणजे 4 ते 5 चमचे। मला बेसन कमी आहे असं वाटलं म्हणून मी परत थोडंसं बेसन ॲड केलं आणि अशा प्रकारे सगळं मिक्स करायला घेतलं। व्यवस्थित
व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. जे हळद मीठ बेसन आपण टाकतो ते शेपूमध्ये एकजीव झालं पाहिजे आणि जे मिरची आणि लसणाचा ठेच्यामुळे खूप छान चव येते. तर आपलं बॅटर रेडी आहे. ते बाजूला ठेवलं आणि आधी मुलाचा डब्बा भरायला घेतला, कारण की तो बोलला की शेपूची वडी मी नंतर खाणार आहे, तू मला पहिले चपाती भाजीचा डब्बा दे. तर असं बोलेपर्यंत मी पटकन मेथीची भाजी शिजली होती ती डब्यामध्ये भरून घेतली. बाजूच्या गॅसवर तवा ठेवला आणि त्याच्या डब्यापुरत्या 2 चपात्या करायला घेतल्या. आता ही मेथीच्या भाजीची आपण जी कढई आहे ती रिकामी करत आहोत. ती आपण दुसऱ्या भाजी जी आहे मेथीची उरलेली टिफिन भरल्यानंतर ती छोट्या वाटीत काढून घेतोय, कारण याच कढईमध्ये मला परत वडीसाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत इथे त्याच्या 2 चपात्या झालेल्या करून तर ह्याच कढईमध्ये मी लगेच पाणी टाकलं आणि आपल्याला ह्याच कढईमध्ये वाफवायच्या आहेत वड्या. तर बघू शकता तुम्ही मी डब्यामध्ये चपात्या देखील भरलेल्या आहे आणि एक ताट घेतलंय. ताटाला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण वडी करणार आहोत. माझ्याकडे इडलीचं पात्र आहे, पण त्याच्यामध्ये इडलीच्या स्टँडमध्ये मला ह्या वड्या नाही करता येणार, त्यामुळे मी ह्या कढईमध्येच वाफवणार आहे ह्या वड्या. तर ताटाला ग्रीस केल्यानंतर पुन्हा एकदा ते बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तेल लावलेल्या ताटामध्ये ते व्यवस्थित सगळीकडे पातळ असं पसरवून घ्यायचं. तर मित्रांनो, तुम्ही हे जेवढं पातळ पसरवाल तेवढ्याच वड्या लवकर शिजतात. ते तुम्ही जेवढं जाड कराल तर तेवढा टाईम लागतो. तर हे मला वाफवायला 10 मिनटं लागले होते, पण बाकी तुम्ही जेवढं जाड कराल तेवढा वेळ लागतो. ते आपल्याला चेक करायचं असतं शिजलेलं आहे का नाही. तर पूर्ण झाल्याच्या नंतर ताटात सगळीकडे पसरवल्यानंतर मी हे तीळ घेतलेत. त्या तीळ व्यवस्थित सगळीकडे पसरून घेतल्या, जेणेकरून चव पण छान लागते आणि दिसतं पण छान. त्यानंतर थोड्याशा ओवा घेतल्यात, त्या देखील मी अशा वर टाकल्यात आणि हाताने थोडंसं दाबून घेतलंय आणि जे आपण कढईत पाणी गरम करायला ठेवलेलं त्याच्यामध्ये हे ताट ठेवलं. आता हे आपण वाफवणार आहे, जसं का आपण ढोकळा वाफवतो त्याच पद्धतीने. तर हे वाफतंय तोपर्यंत मी उरलेल्या चपात्या करून घेते. तुम्ही बघू शकता तो पीठ उरलेला आहे, कारण मुलाच्या टिफिन पुरतात 2 चपात्या केल्या होत्या. तर हे वाफेपर्यंत मी एका बाजूला पटापट चपात्या करायला घेतल्या. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगत जावा. माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. तर अशा पद्धतीने पटापट मोठ्या चपात्या मी करायला घेतल्या. तर मित्रांनो, मी अशाच मोठ्या चपात्या करते. कामावर छोटे छोटे फुलके करते, पण घरी आम्हाला अशाच मोठ्या चपात्या आवडतात. तर पटापट फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ करून मी ह्या चपात्या करून घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्या पुढे आपण ह्या वड्यांचं काय करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण ही जी रेसिपी तुम्ही आज बघताय ना, शेपूच्या भाजीच्या वड्या, ही रेसिपी तुम्हाला अत्यंत आवडणार आहे. आणि एकदा तुम्ही करून बघितल्यानंतर मला कमेंट नक्की करणार आहात की खरंच तू सांगितलेली रेसिपी खूपच टेस्टी झाली होती. अशा पद्धतीने चपात्या झाल्याच्या नंतर चपातीचं स्टँड खाली केलं, तोपर्यंत आपल्या ह्या वड्या वाफवून झाल्या होत्या. मी चाकू चाकून मधोमध चेक केलं तर अजिबात बॅटर चिटकलेलं नव्हतं, म्हणजे पूर्णपणे शिजलेलं आहे. तुम्ही हे स्टिक टाकून सुद्धा बघू शकता शिजलं आहे का नाही. आणि ह्या असं आजूबाजूला जे बघताय तुम्ही ताटाच्या आजूबाजूला पूर्ण असं सोडलेलं आहे, म्हणजे वेगळं झालेलं आहे. आपण जे बॅटर टाकलं होतं बेसनाचं आणि शेपूच्या भाजीचं ते वेगळं झालंय. या स्टेजला तुम्ही गॅस बंद करायचा, 5 मिनिटं तसंच झाकून ठेवायचं. तुम्ही बघू शकता माझ्या चपात्या सगळ्या झालेल्या आहेत आणि ही उरलेली मेथीची भाजी मी एका वाटीत काढून ठेवली आहे. तुम्ही मेथीची भाजी कशी करता? मला शेंगदाण्याचा कूट घालून पण मेथीची भाजी आवडते, पण मेथीची भाजी शिजून खूप कमी होते ना, म्हणून मग जर डाळ टाकली ना तर ती सर्वांना पुरते. पण अशा प्रकारे बघा कढईतनं मी हे ताट बाहेर काढून घेतले शेपूच्या वडीचं आणि मग ह्याला आता आपण कापणार आहोत, कापा करणार आहोत. जसं आपण दुसऱ्या वड्यांचं किंवा ढोकळ्याला कशा कट मारतो तसं आपण कट मारणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने ह्या वड्या निघतात, अजिबात चिकटत नाही, काही नाही. जर तुम्ही प्रमाण व्यवस्थित ठेवलं, पाणी व्यवस्थित टाकलं तर ह्या वड्या अगदी व्यवस्थित निघतात. शेपूच्या भाजीला, कुठल्याही हिरव्या भाजीला पाणी जास्त सुटतं, तर तुम्ही कोथिंबिरीच्या वड्या पण अशाच पद्धतीने करू शकता. पण पाणी नेहमी कमीच टाकायचं, कारण हिरव्या भाज्यांना ऑलरेडी पाणी सुटतं. नाही तर मग जर बॅटर पातळ झालं तर आपल्याला वड्या व्हायला उशीर लागेल आणि कट करतानाही आपल्याला सोपं जाणार नाही कट करायला. अशा पद्धतीने मी बरोबर सगळ्या चौकोनी वड्यांचे कापा करून घेतलेत आणि तुम्ही आता बघू शकता मी ही एक वडी बाहेर काढलेली आहे. दिसायला जेवढी सुंदर ही वडी दिसते तेवढीच टेस्टी देखील लागते. तर अशा प्रकारे ह्या वड्या सगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या, काढून घ्यायच्या आणि आता ह्या वड्या आपण शॅलो फ्राय करणार आहे. तुम्हाला एक सांगू का, जर तुम्हाला तेलाशी ऑब्जेक्शन नसेल, तेलाशी नफरत नसेल, तळणमळण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या वड्या डीप फ्राय करून खावा.
तर किंवा मग फ्रायरमध्ये एअर फ्रायर जे असतं ना त्याच्यामध्ये फ्राय करून खावा, त्या जास्त टेस्टी लागतात. मी तव्यावर अशाच शॅलो फ्राय करते, कमी तेल लागतं त्यामुळे, कारण मी खूप तेलाची बचत करते. असं नाही की मला तेल आवडत नाही किंवा तेलाचे पदार्थ आम्ही खात नाही, तळणमळण आम्ही खातो, पण तेल वाचवण्यासाठी, तेलाची बचत करण्यासाठी, कारण 150 रुपये किलो झालेलं आहे तेल, त्यामुळे मी कमी तेलामध्ये असं हे शॅलो फ्राय केलेलं आहे. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा फ्रायरमध्ये पण तुम्ही हे फ्राय करू शकता. अशा प्रकारे हे आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता मी तव्यावर सगळ्या वड्या व्यवस्थित टाकून घेतलेल्या आहेत. ह्या जेवढ्या दिसायला सुंदर आहेत तेवढ्या टेस्टी लागतात. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर ती कशी झाली आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही अशा ह्याच्या आधी कधी शेपूच्या भाजीच्या वड्या बनवल्या आहेत का? तुम्ही अजून कुठल्या कुठल्या भाजीच्या अशा वड्या बनवतात ते पण मला कमेंट करून सांगा. तर बघा ह्या शेपूच्या वड्या तयार होत आहेत आणि तयार होताच एवढा सुगंध पसरलेला आहे घरात. म्हणजे बहुतेकांचं मी असं कामावर पण बघते ना, मी जेवणाचं काम करते तुम्हाला तर माहिती आहे, तर तिकडे पण आहे ना शेपूची भाजी खात नाही, आणि जरी खात असेल तर शेपूमध्ये दुसरी पालक किंवा अदर भाजी मिक्स करून खातात. पण ह्या शेपूच्या वड्या जर आपण बनवल्या ना तर अशा वड्या घरात सर्वांना आवडतात आणि सर्व मनापासून खातात. शेवटी आपण जेवण बनवतो कशाला? आपल्या घरातल्या व्यक्तींनी ते आवडीने खावावं, त्यांच्या पोटात चांगल्या गोष्टी जावावं त्यासाठीच ना. तर अशा प्रकारे मी सगळ्या वड्या व्यवस्थित मस्तपैकी गुलाबी लाल अशा भाजून घेतलेल्या आहेत. तेल कमीच टाकलेलं आहे आणि आपल्या ह्या वड्या तयार आहेत. तर तुम्ही ह्या वड्या सॉस बरोबरही खाऊ शकतात, चटणी बरोबरही खाऊ शकतात, दह्याबरोबरही खाऊ शकतात. तर ह्या शेपूच्या वड्या आपल्या तयार आहेत. माझ्या मुलांनी तर सॉस बरोबर खाल्ल्या आणि येता जात्या अशाही खाल्ल्या. तुम्ही ह्याच्यावर तीळ घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर, पण तीळ घातल्यामुळे ह्या क्रंची कुरकुरीत होतात आणि खूप टेस्टी अशा ह्या वड्या तयार आहेत. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. तर तुम्ही बघू शकता ह्या मस्तपैकी अशा क्रिस्पी वड्या झालेल्या आहेत. मी असं दाबून त्याच्या तीळ असतात ना त्या चांगल्या अशा लाल व्हाव्या ह्यासाठी मी असे दाबते मस्तपैकी हाताने तव्यावर. आपला गॅस मी आता बंद केलेला आहे आणि थोड्या वेळ मी या वड्या अशा गॅसवरच ठेवणार आहे, जेणेकरून तवा जो गरम आहे त्याच्यावर ह्या अशा क्रिस्पी आणि मस्तपैकी टेस्टी वड्या होणार आहेत. तर ह्या आपल्या वड्या शेपूच्या तयार आहेत. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, मला कमेंट करून सांगा, व्हिडिओला लाईक करा. म्हटलं आता ह्या वड्या तर मी बनवल्या आहेत, पण सर्वात आधी टेस्ट करायला कोणाला देऊ? तर माझी मुलगी आलेली कॉलेजवरनं. म्हटलं बघ टेस्ट कर कशी झाली आहे वडी. तर तिच्या हातात दिली पहिली वडी. माझ्या मुलीने टेस्ट केली आणि तो बघू शकता तुम्ही आतून किती मस्त दिसते आणि तिला पण खूप आवडली. ती मला बोलली मम्मी तू पण टेस्ट कर. तर अशी एवढी मस्त झालेली ना, आतून अशी पोकळ झालेली आणि काही सोडा बिडा न टाकता खूप टेस्टी अशी ही शेपूची वडी झालेली. मला तर खूप आवडली, माझ्या घरच्यांना पण सगळ्यांना खूप आवडली, मुलांना आहोंना सगळ्यांना. तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करा, मला कमेंट करून सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन एक मस्तपैकी टेस्टी हेल्दी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.